एकाधिकारशाहीवर पुन्हा एकदा बोट दाखवण्यात आलं। तर शिवसेनेच्या युक्तिवादाचा देखील सुनावणीच्या वेळी पुन्हा पुन्हा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच इकडे शरद पवारांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय। तर आणखी एक अपडेट आता सुनावणीमधली राष्ट्रवादीच्या केसमध्ये वारंवार शिवसेनेचा केसचा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच सादिक अली केसचा देखील दाखला देण्यात येतोय। प्रशांत, एकीकडे शरद पवारांवर ठपका ठेवण्यात येतोय तर दुसरीकडे या दोन केसचा वारंवार उल्लेख आणि आता सादिक अली केसचा देखील उल्लेख झालाय तिकडे। प्रशांत, नक्कीच सादिक अली केस या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण या केसमध्ये लेजिस्लेटिव्ह विंगचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालेलं होतं आणि त्या अनुषंगानं, कारण अजित पवार गटाला माहिती आहे की आपल्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळं याच धर्तीवरती आपल्याला निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी हे जुने दाखले जे आहेत ते दिले जात आहेत। आणि निवडणूक आयोगाच्या हिअरिंगमध्ये असं अनेकदा होताना दिसतं की निवडणूक आयोगाचे जे जुने निकाल आहेत त्या निकालांच्या आधारे आर्ग्युमेंट केलं जातं आणि याच सादिक अली केसचा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नंतर उल्लेख झालेला होता, ज्या आधारे सुप्रीम कोर्टानं सादिक अली केसमध्ये निवडणूक आयोगाचं स्वतंत्र अस्तित्व या सगळ्या बाबतीतलं मान्य केलेलं होतं। चिन्हाचे अधिकार जे आहेत ते ठरवण्याचे हे त्यांना आहेत हे मान्य केलेलं होतं। सोबतच लेजिस्लेटिव्ह विंगला सुद्धा वेटेज याच ऑर्डरमध्ये होतं आणि त्या अनुषंगानं हा सगळा आपल्याला निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी होताना दिसतोय। खरं प्रशांत, सादिक अली केस आणि त्यासोबतच शिवसेनेच्या केसचा देखील वारंवार उल्लेख आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि आज पुन्हा एकदा प्रशांत शिवसेनेच्या केसचा इकडे उल्लेख झालेला दिसतोय। आज कोणता धागा पकडून अजित पवार गट हा युक्तिवाद करतोय? जसं शिवसेनेच्या बाबतीत हा उल्लेख होत होता की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे मनमानी पद्धतीने कारभार करत होते। ज्या प्रतिनिधी सभेची निवड पक्ष म्हणजे ज्या प्रतिनिधी सभेत निवड होत असते पक्षप्रमुखांची, मुळात ती प्रतिनिधी सभाच उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांच्या मर्जीनुसार निवडली जात होती, हा त्यावेळेचा आरोप होता। आता सुद्धा जर आपण बघतोय की तशाच पद्धतीचा आरोप अजित पवार गटाकडनं केला जातोय। हे सांगितलं जातंय की जरी त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आयोगाला कळवलेलं असलं तरी मुळात ते जे 558 डेलिगेट्स आहेत की ज्यांच्या सह्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं होतं, सप्टेंबर 2022 मध्ये शरद पवारांची ती फेरनिवड होती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, सलग 22व्या वर्षी होती जवळपास। तर या सगळ्या निवडींना कसा अर्थ नाही हे सांगण्यासाठी दाखला जो आहे तो दिला जातोय आणि त्या अर्थानं लागोपाठ म्हणजे मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं शिवसेनेच्या केसमध्ये कशी घमासान लढाई झालेली होती कायदेशीर दृष्ट्या, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत ती होताना दिसतेय आणि अजित पवार गट अनेक वेळा शिवसेनेच्याच या केसचा आधार घेताना दिसतोय। प्रशांत, आणखी एक उल्लेख इकडे आलेला आपल्याला बघायला मिळतो। एक मुद्दा आपल्याकडे आलेला आहे, आधी शिवसेनेच्या केसचा वारंवार उल्लेख, नंतर सादिक अली केसचा उल्लेख आणि त्यासोबतच आता पीए संगमा यांच्या केसचा देखील इकडे उल्लेख झालेला आहे। प्रशांत, हो, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये चिन्हाचं आव्हान जे आहे हे काही पहिल्यांदा नाहीये, म्हणजे ही राष्ट्रवादीची पहिली केस नाहीये फुटीची पक्षांतर्गत की जी निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेली आहे। पीए संगमा जेव्हा बाहेर पडलेले होते तेव्हा देखील अशाच पद्धतीने वाद झालेला होता आणि त्यावेळी कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं गेलेलं होतं हे अधोरेखित केलं जातंय आणि त्या अनुषंगानं या केसचा हवाला जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय। बरोबर। आणि त्यासोबतच आणखी एक अपडेट प्रशांत आता आली, ती म्हणजे मनिंदर सिंग आता राष्ट्रवादीची घटना वाचून दाखवत आहेत, ज्याचा तू मगाशी उल्लेख केलेला होता की कुठल्याही पक्षासाठी त्याची घटना महत्त्वाची असते, त्यातले नियम